कृषीभूषण आर डी पाटील तंत्रज्ञानाअंतर्गत आपण आज मायनी या ठिकाणी आलेलो आहोत। तर एकंदरीत आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी माळी सर आहेत, पुन्हा सरपंच साहेब पण आहेत। या ठिकाणी आता आपण हा जो प्लॉट दिसतोय पलीकडे, या ठिकाणी आपण 7 फुटाची सरी सोडून लागण करणार आहोत। एक 7 बाय 1.5चा विक्रमी प्लॉटचा प्रयोग आपण साबळे सरांच्या प्लॉटवर करणार आहोत। पण एकंदरीत बियाणांची शेवाळे सरांच्या प्लॉटवर करणार आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचे ऊसाची लागवड करीत असताना जो पहिला प्रश्न येतो तो शुद्ध बियाणाचा। आज आता हा जो बियाणं प्लॉट आहे यामध्ये निवड करीत असताना ज्या वेळेला हे ऊस आहे ते पूर्ण सशक्त सुदृढ जे असे डोळे असतील, हे सुदृढ सशक्त असे डोळे ऊस पिकाचे घ्यायचे, जेणेकरून समजा बुडातील ऊस ज्या वेळेला जून असेल तर जून ऊस ज्या ऊसावर कूस चढल्यासारखे बारीकशी थोडीशी झालेली असेल तर तो डोळा घ्यायचा नाही। आणि जो शेंड्याचा आपला जो भाग असतो, हा शेंड्याचा 2 ते 3 कांडीचा भाग हा पूर्णपणे वजा करायचा। हा भाग वजा करण्यामागचं कारण का तर हा डोळा 4थ्या ते 5व्या दिवशी उगवून येईल, पण ज्या वेळेला मजबूत ऊसात रूपांतर व्हायचं असेल त्यावेळेला या डोळ्याचं होऊ शकत नाही। आणि भविष्यात ज्या वेळेला याच पिकाचा खोडवा प्लॉट आपण घेणार आहोत त्यावेळेला पूर्णपणे हा कावळ्या डोळ्याची जी लागण असेल ती कानीसारख्या रोगाला बळी पडली जाते। त्यामुळे सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची फाउंडेशनची जी माहिती आहे की बियाणे सुदृढ सशक्त निर्मिती करून घेतल्यानंतर 1 एकरमधून आपण 20 ते 25 टनाची वाढ होते। आज आपल्या आर डी तंत्रज्ञानाअंतर्गत स्वतः नाळे सर आमचा जो प्रयत्न चालू आहे तो शेतकरी बांधवांना संपूर्ण मार्गदर्शन द्यायचं की त्या मार्गदर्शनामध्ये मशागतपासून बियाणेपासून ते पीक कारखान्याला जाईपर्यंत जमिनीच्या प्रतीनुसार, त्यानंतर वातावरणानुसार, पिकाच्या व्हरायटीनुसार जी काही पिकाला गरज असेल त्यानुसार डोसेस शेड्यूल ठरवले जाते आणि त्यानुसार संपूर्ण मार्गदर्शन केलं जातं। त्या सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या कृषीभूषण आर डी पाटील तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा हीच विनंती। धन्यवाद।